तू आता गप्प पडून राहा. तू आता गप्प पडून राहा. बघूता हळूहळू छोटा हॅलो फ्रेंड्स. सो आज आमचा नेक्स्ट व्लॉग आम्ही शूट करतोय. सो माझं नाव छाया आहे. सो आज आम्ही असं ठरवलंय की आम्ही आता आमच्या ग्रुपचं इंट्रोडक्शन ह्या वीक मध्ये करणार आहे. आणि आज आम्ही सगळे कॉर्पोरेट मजदूर आज सगळे आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी जमलेलो आहे. आणि आता आम्ही नेहमीप्रमाणे असं दर विकेंडला भेटतो, आम्ही थोडे गेम्स खेळतो. सो आज आमचा काही प्लॅन आहे गेमचा जो तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉग मध्ये. पण आता आम्ही इंट्रोडक्शन स्टार्ट करणार आहे. ओके. आणि ऍक्च्युली हा जो आमचा ग्रुप आहे हा पूर्ण सोसायटीचा ग्रुप आहे. सो सोसायटी मधले जे असे काही कॉर्पोरेट मजूर असतात की जे पूर्ण वीक मध्ये काम करतात आणि मग नंतर त्यांना एक रिफ्रेशमेंट हवी असते. सो ती रिफ्रेशमेंटसाठी आम्ही दर विकेंडला भेटतो. सो आता हळूहळू मी तुम्हाला दाखवते की आमच्या ग्रुपमध्ये कोणते कोणते कलाकार आहेत आणि सगळ्यांकडे काय युनिक टॅलेंट आहे. आणि ऑफकोर्स हे सगळे ना ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले लोक आहेत. असं नाही की ते प्रॉपर एका एरिया मधले आहेत. ओके. सो खूप सारे लोक खूप सारे एरियामधून आहेत. सो खूप साऱ्या भाषा बोलतात आणि वेगवेगळ्या कल्चर आणतात वेगवेगळं. सो मी सांगते, मी आहे कोल्हापूरची मुलगी, पण माझं सासर आहे पुणे आता. सो आता ऑल ओव्हर जे महाराष्ट्रातले आहेत ते पण तुम्हाला सगळे मी दाखवते. सो गाईज, ओके. सो आपण आता भेटूया आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या लोकांना वन बाय वन. ओके. डिस्टर्ब करू नका. चला आता आपण भेटूया आमची पहिली सायलेंट क्वीन. सो ही आहे सायलेंट क्वीन. हिचं नाव काय आहे? ओके. ओके. जो मेरे साथ एक दो साल से एकदम सायलेंट क्वीन आणि ती आहे बेळगावची. हा. सो तू त्यांना कन्नड मध्ये काहीतरी बोल. एल्लरिಗೂ नमस्कार. ओके. सो ही आमची ज्योती आहे. ओके. नेक्स्ट पर्सन मी तुम्हाला भेटवते जो की आहे हा ज्योतीचा हजबंड इन शॉर्ट. सो यांचं नाव आहे रोहित. हा. ओके. आता नेक्स्ट माणूस मी तुम्हाला भेटवते. ही आहे आमची चुलबुली गर्ल. हा. ही आहे चुलबुली गर्ल काजल. आणि ही आहे बुरानपूरची. नमस्कार. ती नुसती हसली की आमचा ग्रुप सगळा हसतो. म्हणून तिला आम्ही चुलबुली बोलतो सगळे. हा. आणि त्याच्यानंतर आमच्या ग्रुपचे आहेत नेते. एक नेते आहेत जे तुम्ही नाव काही देऊ शकता त्यांना. हे बघ, मयूर मोदी. फ्रेंड्स, सो यांचं नाव आहे मयूर आणि हे आहेत हे आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत बाय द वे. सो काही कंप्लेंट असतील तर आम्ही त्यांच्याकडे रेज करतो. सो चला आता आमच्या ग्रुपचा नेक्स्ट पर्सन आहे. सो शी इज अ बिझनेस वुमन. सो तुम्हाला मी भेटवते. ही बघ, ही आहे आमची रश्मी आणि ही आहे पुण्याची सून आणि पुण्याचीच मुलगी. आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला. आता रश्मीच्याच फॅमिलीतला एक नवीन नवीन नाही सेम मेंबर दाखवते रश्मीच्या फॅमिलीतला. की हे जे आहेत हे आहेत आमच्या ग्रुपचे सचिन तेंडुलकर. सो इन शॉर्ट त्यांचं नाव आहे सचिन, म्हणून मी म्हंटल तेंडुलकर पण ते सचिन. आणि हे पण पुण्याचेच आहेत कारण की रश्मी पुण्याची आहे. सो हे ऑफकोर्स पुण्याचे असतात. आता नेक्स्ट. ओके. सो आमच्या ग्रुप मध्ये अजून एक आहे जी की संतूर मम्मा आहे. ती तुम्हाला भेटवते. सो तिला 2 एक्स्ट्रा डोळे आहेत पण ती संतूर मम्मा आहे. बरं मी तुम्हाला दाखवते. कुठे गेली ही बघा. ती एवढी छोटी आहे की ती कॅमेऱ्यामध्ये पण शोधावी लागते. हा. असं हिचं नाव आहे डेलिया आणि ती आहे नागपूरची तर्री. हा. ही बघ,
नागपूरमध्ये नागपूरवाली आहे ती बरोबर. ऍटिट्यूड वगैरे काही नाहीये, खूप अशी जॉली पर्सन आहे ती, तुम्हाला कळेल पुढे पुढे. त्याच्यानंतरचं पर्सन त्यांच्याच घरातलं, डेलियाच्याच घरातलं, ते मी दाखवते, जे की खूप चांगले मास्टर शेफ आहेत, जे की त्यांच्या शेफ पणामुळे मला माझ्या नवऱ्याकडून खूप ऐकावं लागतं, पण ते खरंच खूप चांगले जेवण बनवतात. एक मिनिट दाखवते मी. होय रामराम मंडळी. आणि हे पण आहेत नागपूरचेच, आणि ऑफकोर्स हे डेलियाचे हजबंड आहेत, सो नागपूरचेच असतील, आणि ते मास्टर शेफ आहेत. सो त्यांचं एक चॅनल पण आहे, पीकेस क्लाउड किचन म्हणून. सो ओके थांबा, मी त्यांना सांगते, ते चांगलं सांगतील. हा ओके, प्लीज इंट्रोड्यूस युअर चॅनल नेम. नमस्कार, माझं पीके क्लाउड क्रश नावानी चॅनल आहे, तर सर्वांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण तो खायला कधी देत नाही. फोटो बनवतो, व्हिडिओ बनवतात, फोटो पाठवून आणि असं करतो. खातो. यांनी सचिन लालगाव नाही, पण जोक्स अपार्ट, ते खरंच खूप चांगलं जेवण बनवतात. जर तुम्ही आमच्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही खरंच त्यांच्या पेजला फॉलो करा, आणि त्यांचे सगळे फूड जे असतात ते अगदी हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी पण चांगले असतात, कारण की मी स्वतः खूप वेळा ऑर्डर केलंय. सो प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता आमचे नेक्स्ट सो आमच्या आता ग्रुपचा, आता ऑफकोर्स ग्रुपचे काही मेंबर्स आज नेमके बाहेर गेलेले आहेत बिकॉज ऑफ वीकेंड, बट काही एक आमच्या ग्रुपमध्ये एक इलिजिबल बॅचलर आहे. सो तो मी लास्टला ठेवलाय, कारण की ते बिचारे एकटेच आहेत, पण ऑफकोर्स एक इलिजिबल बॅचलर आहे, तेवढं लक्षात ठेवा. तुम्हाला दाखवते मी आता, आणि ते इंट्रोड्यूस करते. हा, ऑफकोर्स ऑलराऊंडर, सगळ्यात लहान मेंबर आहे तो आमच्या ग्रुपचा, पण ऑलराऊंडर आहे. हा, आणि मी बॅचलर का म्हणते माहितीये का, कारण की मुलगी असेल तर सांगा. हा, आणि गव्हर्नमेंट जॉब आहे, ते पण पुण्यामध्ये. आता ते नावाची त्याच्या आयुष्यात कोणीतरी आहे. आता थोडासा ब्रेक. एक अजून आमच्या ग्रुपचे अशोक सराफ उर्फ नाना पाटेकर आलेले, फक्त हाय करा. ओके, ते येतील परत. ओके, तर ते भिजून आलेत पावसामुळे, पण आपण तोपर्यंत परत एकदा इलिजिबल बॅचलर कडे जाऊया. ओके, सो मी तुम्हाला दाखवते आमचा ग्रुपचा इलिजिबल बॅचलर. सो हे आहेत प्रसाद. मी त्यांना प्रसाद भाऊ बोलते, पण ते माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, म्हणून मी त्यांना प्रसादच बोलणार. हा, नमस्कार. एखादी सांग ना. जीव दिलाय मला नाही द्यायचं म्हणा. सो हे अच्छा ठीक आहे. पुण्याचे. आता हे पुण्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब करतात, आणि हे पुण्याचेच आहेत. सो आम्हाला असं नाही की पुण्याचीच मुलगी पाहिजे, महाराष्ट्राची कुठलीही मुलगी आम्हाला, आणि फुल ऑलराऊंडर माणूस आहे आमच्या ग्रुपचा, सगळं काही करू शकतात होते. सो इथे बसलेला आहे हा आमचा चैताली, आणि आमच्या ग्रुपमध्ये एक अशोक सराफ आहेत की जे तुम्हाला कळतील. सो ही त्यांची एक लक्ष्मी आहे प्लस पार्वती, सौदामिनी. हा, आणि तिला ऍक्च्युली टिकली लावण्यासाठी त्यांना सौदामिनी म्हणतात. आणि हा त्यांचा मुलगा आहे, हा क्यूटचा रुद्रांश, आणि त्याचे दात बघा, त्याचे दात एकदम छान आहेत चॉकलेट खाल्यामुळे. ओके, चैताली. आणि ही पण आहे पुण्याची, आणि तिचा नवरा पण आहे पुण्याचा. सो हे एकदम पुण्यामध्येच असतात, शिवाजी नगर. हे प्रॉपर पुणेकर लोक आहेत बरं. हे दुपारी 2 ते 5 झोपतात, त्यामुळे ते कधी भेटत नाही. वामकुक्षी घेतात. अरे मेन पॉइंट विसरला, आमच्या ग्रुपमध्ये सगळे अरेंज मॅरेज आहेत एक्सेप्ट वन. एकाचाच बालविवाह झालेला आहे शाळेमध्ये बालविवाह झालेला आहे. ते मेंबर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ठीक आहे, ओके. आणि एक आहे शिवाजीनगर, जे की प्रॉपर पुणे, आणि एक आहे पिंपरी चिंचवडची मेंबर. तर ही आमची, हा सॉरी, ही संगमवाडीचीच आहे. चैतन्य बोला तू काही. स्कूल नाही, कॉलेजमध्ये. ओके सॉरी, मला थोडं चुकलं, कारण की कॉलेजमध्ये त्यांचं प्रेम झालेलं. आम्ही आज सॅटर्डे नाईट जमलेलो आहो, आणि खूप
डिस्कशन नंतर आम्ही असं ठरवलंय की आज आम्ही एक चॅलेंज खेळणार आहोत. तो बघूया तो कोणता आहे. आणि हा सो गाईज आम्ही असं डिसाईड केलं की विस्पर चॅलेंजचा गेम खेळायचा आहे. तो गाईज डायलॉग आहे मेवणे मेवणे मेवण्यांचे. नाचणं नाहीये भाई, मी काय नाही मेवणे मेवण्यांचे पाहुणे. हळूहळू हळूहळू. मयूने मेवनीस के पापा को डायलॉग पिके हा होता मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे. अरे पहिले पहिले मयू 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 मयू. नाही कळत ग, नाही कळत आवाज. नाही सांगते का ते. नेक्स्ट नेक्स्ट. कोणता गाणं चालू कर. आयत्या बिडात नागोबा. अंदा अंडा. बिडात नागोबा. गुमा आईला बोलला पटकन रे. जल्दी जल्दी. जल्दी पाडलं त्या आईते से कोयता आयत्या आईता बिडात मे आईता बिडात गुमा. नागोबा. मला डायलॉगच नाही माहिती ऍक्च्युली. आयत्या आईता बिडात नाग. आईता मिळत नागोबा. मैं ऐक ना. तुला सांगायचं का रे? डायलॉग सांगायचं. डायलॉग आहे एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू महेश बाबू. ऍक्टिंग महेश बाबू. रमेश आहे का? हा हा. नाही रमेश बाबू पंकू बाबू नाही जयतू बाबू. होय. हा बरं. एक चुटकी किंमत की सिंदूर. बोली आणि नाही तसं करत नाही एवढं. एक तुही एक तुही. चुटकी सिंदूर की किंमत. तू बलकत काय समजायचं. बापून एवढा मोठा आला. एक चुटकी सिंदूर. ए तू तुम क्या जानू. मी तुला काय सांगू. ए तू आई हातावर नाही करायच्या. एक चुटकी सिंदूर की किंमत. ए तू किती वाढू आती का खंडाला. चुटकी सिंदूर की किंमत. ए तू की किंमत. की किंमत. नाही कळत. नाही करणार. की किंमत. ए तू चुटकी. ए तू चुटकी की किंमत. निबंध. ए तू निबंध. क्या धूप क्या जादू जातो. रमेश बाबू. रमेश बाबू. तुम क्या जानो बाबू. हा एक सुंदर की कीमत तुम क्या जानो.
स्ट्रेट बस स्ट्रेट स्टार्ट का स्ट्रेट सारखं सारखं त्याच झाडावर काय आहे? हळू त्याच झाडावर काय आहे? हळू बोल हळू बोल सारखं त्याच झाडावर काय आहे? अरे त्या झाडावर काय त्याच झाडावर काय आहे? मधमाशीचं पोड सारखं सारखं त्याच झाडावर काय तू आता गप्प पडून राहा तू आता गप्प पडून राहा बबूता हळूहळू छोटा आता तिकडे बोला पहिले. तू आता गप्प पडून राहा मला माहिती आहे हा माहिती आहे. तुम तुझा मिलिंद शिवच्या तू आता गप्प पडून राहा तू खाते मी तू आता गप्प पडून राहा बबूता बबूता कबूतर तू आता गप्प पडून राहा तू तेरा मैं मेरा भेटला तुझं तू माझं बोल. तू गप्प पडून राहा हळू सांग नाही तू आता गप्प तू खाते तू कातील मी चोर तू पहिले खेळ. गप्प पडून राहा ताजा मिलिंद बरोबर तर तू आता गप्प पडून राहा नाही रे ते रोहन ऐका येत नाही ती गप्प. क्या चाहते हो त्याला आवाज इथं सांग. हा, चालू. नाही नाही गेला अरे कहना क्या चाहते हो अरे कहना क्या चाहते हो अरे कहना क्या चाहते हो ज्योती आई अरे कहना क्या चाहते हो आईला चाहते आईला चाहते आईला चांदे आईला तुला चांदे आई अरे प्रीतम त्याने आई कहना क्या चाहते आईला आईला कहना क्या क्या आईला आईला क्या हुआ आईला क्या हुआ हाँ? अरे असं केलं क्या चाहते हो अरे कहना आईला क्या ला चाहते आईला 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 म्हणते आईच्या लुक मध्ये अडकलाय का मम्माच boy आहे? नाही वो ज्योतिष boy आहे. आई है क्या करेंगे अरे बोलू दे तिला सुभान अल्लाह हाथ में गल्ला हे प्रभू अरे कहना क्या चाहते आईला आईला क्या हुआ क्लिअर आहे कहना क्या चाहते हो असं वाटते की रे आपल्या तिथे आशो आशो दिसते चाहते बस बस ना अरे चाहते आईला चाहते कहना क्या चाहते हो शांत तू कहना क्या चाहते हो शांतनु कोण आणली? चंतन कोण आणली? कहना क्या चाहते हो स्लो आईला अरे आई है अरे 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 आई आहे आईला काय झालं आईला काही नाही झालं नाही काय नाही झालं कहना आई आहे आई आई के वो आई के बाहर ही जा रहा है आई को आई के आने अरे आने इथं बस आई कहना
आई कहना अरे आई जुना टेप आई कुठे क्या अगं आई माझा बाई आईच्या हा ते म्हणजे आहे डोक्याची आता माझी संडसली स्टिप स्टिप कर बरोबर आहे गाणी गाणं गाणं नाही नाही चूक अरे आईच्या पुढे क्या क्या यार माझा सुचूक झाला अरे अरे क्या हुआ अरे काय झालं अरे काय कहना अरे अरे एक मिनिट चार घे ना क्या करते हो क्या चाहते हो चाहते हो अरे क्या चाहते हो क्या अरे क्या चाहते चाहते हो चाहते चाहते हो अरे देखना क्या चाहते हो कहते हो अरे मेरा तो नहीं समझ में अरे नहीं बोलो क्या करते हो अरे क्या कहना अरे क्या हुआ अरे के अरे अरे क्या हुआ अरे बोलना क्या चाहते हो नहीं 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 कहना 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 के कहना क्या चाहते हो इथे चिल्लाते क्यों हो ये तुमने डायलॉग आहे इथून थेट शेतात जाणार आहे. इथून इथून ए बाई माझी जोरात बोल मी तू इथून इथून हळू 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 इथून इथून हे शेतात डाग जाणार आहे. हात शेतात एवढं मोठं का सचिन तुला कोणी dialogue का? इथे कुठून आला निघून इथं इथून तिचं आलं निघून इथून हे हळू गाईस खूप घाणेरडे लोक आहे कांट लाभ सिरियसली हसून हसून पागल झालो गाल दुखायला झाले हे बघ हे सांगत आहे की आता 1 वाजले आणि तरी आमची मस्ती अजून गेलेली नाही. जर तुम्हाला आमचा हा चॅनल आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन फॉलो करत राहा आणि असंच आम्ही तुमच्यासाठी गमतीदार गोष्टी आणणार आहे, गमतीदार चॅलेंजेस आणणार आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.